नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, भारतीय नौदल सेनेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? मित्रांनो 5 सेकंदासाठी वेळ देत आहे. नक्की या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदल सेनेचे अध्यक्ष आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 2, RBIचे सध्याचे गव्हर्नर जनरल कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी संजय मल्होत्रा हे RBIचे सध्याचे गव्हर्नर आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर जॉईन करा. प्रश्न क्रमांक 4, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 5, सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या देशात अलीकडेच जगातील पहिली डिजिटल जनगणना सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी भारत या देशामध्ये. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 7, दरवर्षी जागतिक आरोग्य दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 7 एप्रिल रोजी दरवर्षी जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 8, तुंगभद्रा धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी कर्नाटक राज्यामध्ये तुंगभद्रा धरण आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 9, मुंबई महानगरपालिकेची पहिली महिला आयुक्त कोण झालेल्या आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी अश्विनी भिडे हे मुंबई महानगरपालिकेची पहिली महिला आयुक्त झालेल्या आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 10, चांदोली राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्ण अन्न म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए दूध. दूध हा पूर्ण अन्न पदार्थ आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 12, कोणता प्राणी एकाच वेळी 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सरडा हा एकाच वेळी 2 वेगवेगळ्या दिशांनी बघू शकतो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 13, हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी जीवनसत्व ड हाडाच्या वाढीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कशाला संगणकाचे प्राथमिक मेमरी म्हणले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी रॅम आणि रोमला प्राथमिक मेमरी म्हणले जातात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 15, आर्य महिला समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी राज्यपाल. जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीशांची नियुक्ती हे राज्यपालाद्वारे केली जातात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 17, भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आंध्र प्रदेश उच्च न्यायालय हे भारतातील 25वे उच्च न्यायालय आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 18,
इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी मधुमेह. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होत असतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 19, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही संसदेमध्ये, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 20, सातारा, सांगली व कोल्हापूर हे शहर टिंबटिंब नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ई कृष्णा नदीच्या खोऱ्यात सातारा, सांगली, कोल्हापूर हे शहर वसलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 21, क्रिप्स मिशन भारतामध्ये केव्हा आले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतामध्ये आले होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 22, राष्ट्रपती पदाची निर्मिती तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी कलम 52 नुसार राष्ट्रपती पदाची निर्मिती ही तरतूद कलम 52 मध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 23, प्रल्हाद केशव आत्रे यांना महाराष्ट्रामध्ये काय म्हणून ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी केशव कुमार. प्रल्हाद केशव आत्रे यांना महाराष्ट्रात केशव कुमार म्हणून ओळखले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 24, महापौर आपला पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए महानगरपालिका आयुक्ताकडे महापौर आपला राजीनामा सादर करत असतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 25, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेची आत्मा असे म्हणलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी कलम 32. भारतीय राज्यघटनेतील कलम 32 डॉक्टर बाबासाहेबांनी राज्यघटनेची आत्मा असे म्हणलेले आहे. यालाच मिनी राज्यघटना असे सुद्धा म्हणतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 26, शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचे आसूड हे पुस्तक लिहिलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 27, विधवा स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम कोणी स्थापन केले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा स्त्रियांसाठी शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम स्थापन केलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 28, सावित्रीबाई फुले यांचं जन्म ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये आहे नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 29, उल्हास या नदीची उपनदी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए भातसा ही उल्हास या नदीची उपनदी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 30, येलदरी हे धरण कोणत्या नदीवर वसलेलं आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए दक्षिण पूर्णा नदीवर येलदरी धरण हे बसलेले आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे.